आज शाळेत गेला होता, कोणते विषय झाले, कोणत्या विषयाला काय शिकवलं, कोणता सब्जेक्ट आहे. तर आज जी म्हणजे पालक आहेत ते सगळे सज्ञान आहेत, सर्व पालकांना समजतं, वाचता येते, लिहिता येते. त्या दृष्टीने प्रत्येक पालकांची भूमिका ही असते की आपला मुलगा शाळेत गेल्याच्या नंतर तू घरी आल्यानंतर काय शिकला किंवा काय नाही. आता बऱ्याचशा अशा मुलांच्या कंप्लेंट्स आहेत. सांगायचं म्हणजे आपल्या शाळेत मला वाटतं काही गणिताचे किंवा त्याची विद्यार्थी शिक्षकांची कमतरता आहे. तर त्या दृष्टीने सुद्धा थोडस तुम्ही चौकशी करायला पाहिजे, कोणत्या विषयाचं काय चालू आहे किंवा काय नाही, आपल्या मुलांचा अभ्यासक्रम कुठं आहे, किती गुणवत्तेत म्हणजे पुढे गेलेला आहे किंवा त्याच्यात काय सुधारणा होत का नाही, त्या सर्व गोष्टी आपण स्वतः पाळतायला पाहिजे. संबंधित ज्या विषयाचे जे शिक्षक असतील त्या शिक्षकांशी भेटलं पाहिजे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आम्ही जो नवनाथ विद्यालयामध्ये जो कार्यक्रम घेतला होता त्या विषय असा होता पालक आणि मुलांच्या सवय. तर तुम्हाला सांगतो इतकं सुंदर अशा प्रकारचं त्या ठिकाणी टार्गेट आम्ही ठेवलं होतं. पालकांची पण खूप चांगल्या प्रकारे उपस्थिती होती आणि विशेषतः या कार्यक्रमाला नगरचे जिल्हाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी, त्याचप्रमाणे कराड साहेब सुद्धा आलेले होते. पालकांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करताना त्याची फीडबॅक जी आहे युट्यूब चॅनलला टाकलेली आहेत पहा, की तशा प्रकारच्या आपल्या भागात मला वाटतं आपल्या सर्व पालकांनी जागृत होणं गरजेचं आहे. की जर आपल्या शेजारीचे एक गाव की ज्या ठिकाणी शाळेने निरोप दिल्याच्या नंतर जर 600-700 पालक जर उपस्थित राहत असतील तर आपल्या शाळेत का उपस्थित राहत नाही. मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे आणि माझे विद्यार्थी या नात्याने माझी एक जबाबदारी आहे. मला काही निरोप वगैरे आला नव्हता, पण सहज सकाळी मला आज शाळेत काम होतं थोडं, तरी पण मी तिकडे रांडी मारली आणि आज पालकत्वाची जबाबदारी या नात्याने या ठिकाणी इथे उपस्थित राहिलो. तर ही जी जबाबदारी आहे आपली, आपण जर सर्वांनी जर पार पाडली तर मला वाटतं विद्यार्थ्यांच्या कलागुणात खूप वाव होऊ शकतो. आता काही ज्या परीक्षा सरांनी सांगितल्या त्या खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यातही मला असं वाटतं सर, मला एक विनंती आहे तुम्हाला, आपल्या शाळेमध्ये इयत्ता 5वी आणि 8वीला जी स्कॉलरशिप आहे त्यात पॅटर्न बदल होणार आहे पुढच्या वर्षी. ती 4थी आणि 7वीला परत चालू होणार आहे. त्यानंतर 6वीला डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा असते पाहिजे. जर आपण समजा विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने जर जागृत केलं तर सायन्समध्ये जे ऍक्टिव्ह विद्यार्थी आहेत ते पुढे येऊ शकतात. त्याचप्रमाणे तीच परीक्षा 9वीसाठी सुद्धा असते. आणखीन एक ऑलिम्पियाड सारख्या काही स्पर्धा आहेत की ज्या स्पर्धेमध्ये विद्यार्थी आपली स्वतःची जी कौशल्य आहे ते कौशल्य गुणवत्तेच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आणू शकतो. तुम्ही त्यांना तशा प्रकारचं जर डायरेक्शन दिलं पालकत्व या नात्याने, सरांना विचारलं की कोणत्या स्पर्धा असतात, आपला मुलगा या स्पर्धा, आणि आता शालेय शिक्षणापासून जर त्या विद्यार्थ्यांनी जर समजा परीक्षेची जर तयारी केली तर त्याची गुणवत्ता 100% सुधारत असते. ही आपली एक जबाबदारी आहे. सर्व पालकांनी त्या गोष्टी घ्यायला पाहिजे. पुढे जर आता क्रमिक पुस्तकं या ठिकाणी जे आहेत ते शिकवण्याचं काम सर करतातच. त्याप्रमाणे इतर जे काही बौद्धिक क्षमतेच्या किंवा पुढे फ्युचरमध्ये तो विद्यार्थी ज्यावेळेस शाळेतून बाहेर पडेल त्याला असं नाही वाटलं पाहिजे की या शाळेतून माझं काहीतरी शिकायचं राहतं. मग या दृष्टीने त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या शिक्षकांना सुद्धा विचारलं पाहिजे की सर मला हे प्रश्न समजले नाही, याचं काय आहे, कसं आहे. काही काही विद्यार्थी काय करतात, गोंधळाची परिस्थिती करतात. आता 40-40 विद्यार्थ्यांची बॅच जर असेल त्यातले 2-4 विद्यार्थी असेल तर की बाकीच्यांचं त्यांच्यामुळे नुकसान होऊ शकतं. गोंधळ नाही घातला पाहिजे. आपल्याला जे काही शिक्षक शिकवतात ते नेमकं कोणत्या गोष्टी शिकवतात, काय शिकवतात, त्यातून आपण काय घ्यायला पाहिजे. केवळ क्रमिक पुस्तकं, त्याचप्रमाणे अवांतर जे काही नॉलेज आहे ते नॉलेज पण या शाळेतून दिलं जातं पहा. तर या शाळेचा भाग विद्यार्थी असल्या कारण मला बऱ्याचशा गोष्टीची माहिती आहे. दुसरी एक स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षेची तयारी शालेय जीवनापासून जर केली आतापासून प्रत्येक विद्यार्थ्यांनी तर त्याचं भविष्य खूप चांगलं आहे, उज्ज्वल आहे. केवळ या शाळेत आल्याच्या नंतर इथं दंगामस्ती करणं, दिवसभर आपले आईवडील काम सांगतात म्हणून शाळेत येणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्यांनी टाळाव्यात. आपण स्वतःच्या पायावर कशी उभं राहू. आणि दुसरी एक गोष्ट, आमच्या वेळेस शिक्षक जर समोरून दिसले तर सगळे विद्यार्थी जिकडे तिकडे गायब असायचे, मान खाली घालून उभा राहायचे. आमच्या वेळेस प्राचार्य माननीय कुलट सर असायचे, पहिले सर कुलट सर आणि त्यावेळेस रुपनर सर, धायकडक सर यांचा दबदबा असा होता, ते जर नुसते गेटवर जर उभं राहिले तर एकाही विद्यार्थ्याची तिथे शाळेच्या राऊंड मध्ये किंवा आसपास उभं राहायची ताकद नव्हती. आज विद्यार्थी असे झाले, शाळेतून मान्य प्राचार्य आले किंवा पर्यवेक्षक उभं राहिले त्यांच्या समोरून जातील काहीतरी कॉमेंट्स करतील. त्या गोष्टी पालकांनी याची नोंद घ्यायला पाहिजे.
आपल्या मुलांचं जर करिअर जर भविष्यात जर चांगलं घडवायचं असेल, पालक या नात्याने आपल्या विद्यार्थ्यांना आपण स्वतः समज दिली पाहिजे की तू हे असं वागणं बरोबर नाही, जेणेकरून आपल्या पायावर त्याचा खूप पुढे भविष्यात खूप गंभीर परिणाम होऊ शकतो का. तर माझा जास्त काय बोलायचा उद्देश नाही, का वेळ पण नाही. तर आजचा जो काही पालकत्वाचा जो काही कार्यक्रम केला होता, त्या कार्यक्रमाचं आयोजन जे आपल्या शाळेत केलं होतं, अतिशय सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी गरड सरांनी म्हणा, खंडागळे सरांनी, त्याचप्रमाणे जावळे सरांनी खूप छान सूत्रसंचालन, फीडबॅक लाडबॅरांनी खूप छान प्रकारे दिलेला आहे. हे खूप चांगले शिक्षक आहेत आपल्या शाळेतले आणि यांच्याशी आपलं सतत स्नेहभावाचा जे संबंध आहे ते संबंध आठवड्यातून एकदा का होईना फोन लावून म्हणा किंवा भेटून म्हणा त्यांना चौकशी करायला पाहिजे की आपण आपला विद्यार्थी आपला जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे ती काय करते काय नाही काही. यांनी सगळ्यात महत्वाचं मुलांवर थोडं कंट्रोल आणणं गरजेचं आहे. सर्व पालकांना एक विनंती आहे, तुमचे जे मित्र आहेत जे आज या ठिकाणी पालक सभेला आलेले नाही आहेत त्यांना पण सांगा की आपल्या मुलांवर कंट्रोल ठेवा. शाळेत नक्की गुणवत्ता 100% वाढीस लागू शकते. ज्या खोडकर जे मुलं आहेत त्या मुलांवर त्या ठिकाणी प्रेशर करणं गरजेचं आहे. तर मला आयोजकांनी या ठिकाणी 2 मिनिट शब्द या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.